नमस्कार. न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ, समाज कल्याण अधिकारी गट ब आणि गृहप्रमुख गट ब या तीनही पदांची जाहिरात राज्य लोकसेवा आयोगाने काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केलेली होती. 5 जून 2023 पर्यंत अर्ज प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे. आता ही जी परीक्षा आहे या तीनही पदांची ही संगणक आधारित होईल की ऑफलाईन मोडमध्ये होईल अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होती. तर या संदर्भात आयोगाच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर एक आन्सर की संदर्भातले जे पत्रक आहे त्यामध्ये सविस्तर माहिती आयोग देतो, जे की समाज कल्याण संदर्भात नाहीये परंतु इतर एक्झाम्सच्या संदर्भात ज्या काही संगणक आधारित होत असतात त्या संदर्भात आयोग नक्की काय म्हणतो ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, हे जर पत्रक हे पत्र जे आहे ते 30 जानेवारी 2023 या तारखेचं आहे. त्यामध्ये संगणकावर आधारित वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या चाळणी परीक्षांच्या उत्तर तालिकांबाबत असं एक पत्रक आहे. विषय तो होता. त्यामध्ये आयोग असं म्हणतो की आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या, लक्षात घ्या, परीक्षांच्या उत्तर तालिका अंतिम करण्यासंदर्भात कार्यपद्धती आयोगाकडून विहित करण्यात आली आहे. सदरहू कार्यपद्धती आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, सर्व स्पर्धा परीक्षा, सर्व चाळणी परीक्षा ज्या आहेत म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट, म्हणजे चाळणी परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा यामधला फरक मी तुम्हाला समजावून सांगतो. जे की सरळ सेवेच्या एक्झाम्स होतात, लक्षात घ्या, त्याची एक स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाते. स्पर्धात्मक परीक्षा ज्या आहेत त्या बहुतांश 2-3 टप्प्यात घेतल्या जातात, परंतु चाळणी परीक्षा एक घेऊन मुलाखत घेतली जाते, त्यामुळे आपण त्याला चाळणी परीक्षा म्हणतो. मर्यादित विभागीय वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या परीक्षा यांच्यासाठी हे लागू आहे. काय आहे तर संगणकावर आधारित जी काही परीक्षा होईल त्यांची उत्तर तालिका या संदर्भाचं ते पत्र आहे. परंतु आयोग त्यामध्ये सविस्तर माहिती अशी देतो, आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षा या संगणकावर आधारित घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून त्यानुसार सर्व चाळणी परीक्षा संगणकावर आधारित ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येत आहेत. सरळ सेवा भरती अंतर्गत आयोगाकडे मोठ्या प्रमाणात मागणीपत्रे प्राप्त झाली असून त्यांच्या निवड प्रक्रियेसाठी चाळणी परीक्षांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या संगणकावर आधारित ऑनलाईन चाळणी परीक्षांच्या उत्तर तालिका संदर्भातील कार्यवाही पुढील प्रमाणे करण्यात येईल. त्यामध्ये 4 मुद्दे त्यांनी दिलेले आहेत. एक, आयोगामार्फत घेण्यात आलेल्या व यापुढे घेण्यात येणाऱ्या संगणकावर आधारित ऑनलाईन चाळणी परीक्षांच्या प्रथम उत्तर तालिका उमेदवारांच्या हरकतींसाठी प्रसिद्ध करण्यात येणार नाहीत. पहिली गोष्ट की ज्या काही हरकती मागवल्या जातात, पहिली आन्सर की दिली जाते, मग हरकती मागवून परत दुसरी आन्सर की दिली जाते, तर हे असं करणार नाही. संगणक आधारितच्या बाबतीत बोललेलं आहे. संबंधित चाळणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांच्या योग्य उत्तरांचे पर्याय विचारात घेऊन एकच उत्तर तालिका तयार करण्यात येईल व ती अंतिम राहील. नंबर 2. नंबर 3, सदर उत्तर तालिकेच्या आधारे संबंधित चाळणी परीक्षेच्या निकालाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. नंबर 4, आयोगामार्फत संबंधित चाळणी परीक्षांचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित परीक्षेची उत्तर तालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणजे ज्या दिवशी निकाल लागणार त्याच्या दुसऱ्या दिवशी जी आहे ती आन्सर की येईल. सदर प्रसिद्धीपत्रक निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सदरची कार्यपद्धत अस्तित्वात येईल व ती प्रलंबित प्रकरणांसह सर्व प्रकरणी लागू राहील. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई. सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न हाच आहे. जर आपली परीक्षा जी आहे ती संगणक आधारित होणार असेल तर त्याचा सराव सुद्धा आपल्याला संगणक आधारित करणं गरजेचं आहे. याचसाठी न्यू इंडिया करिअर फोरमने ज्या काही तीनही परीक्षा आहेत, सहाय्यक आयुक्त गट अ, गट ब समाज कल्याण आणि गृहप्रमुख गट ब, या परीक्षांसाठी जी काही ऑनलाईन टेस्ट पोर्टल आपल्या न्यू इंडिया करिअर फोरम या ॲपवर आहे, त्यामध्ये तुम्ही ह्या संपूर्ण प्रश्नपत्रिकांचा सराव करण्यासाठी ऑनलाईन टेस्ट तुम्ही सोडवू शकता. त्या कशा सोडवायच्या हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. 1-2 दिवसापूर्वी काही डेमो टेस्ट म्हणून समाज कार्याच्या 2 टेस्ट ज्या आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकलेल्या आहेत. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, जेणेकरून तुम्ही त्या लिंकवर जाऊन तुम्ही टेस्ट जी आहे ती कशा पद्धतीने सोडवायची ते तुम्हाला समजेल. आपण यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्ही ती लिंक ओपन कराल तर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट कराल आणि त्याच्यानंतर प्रश्न जे आहेत ते सुरुवात होतील. आता याच्यामध्ये असं म्हटलंय बघा, ही सूचना जी आहे ती ऍक्सेप्ट करायची. अटेम्प्ट टेस्ट हे पोर्टल जे आहे ते सुरू झालंय. इथे तुम्हाला काय दिसते आहे, तुम्हाला तुमचं जे काही नाव असेल, जे काही टाइम तुमच्याकडे इथे शिल्लक राहिले, अशाच पद्धतीचा इंटरफेस असतो. तुम्ही आयोगाची मॉक टेस्ट सोडवाल तरी तुम्हाला ते समजून जाईल. नेक्स्ट महत्त्वाचा जो मुद्दा आहे की तुम्ही किती आन्सर्ड केले किंवा किती नाही केलेत हे सगळे याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. पहिल्या प्रश्नावर तुम्ही इथे आहात. आता सध्या प्रश्न बघा इथे तुम्हाला दिसतोय की समाजातील लोक कसे, केव्हा, का वागतात याचा अभ्यास समाजकार्यात केला जातो. सामाजिक समस्या जाणून घेणे व त्यावर संशोधन करण्याचे काम समाजशास्त्र करते.
पहिली गोष्ट, ह्यामध्ये इथे ऑप्शन्स दिलेले आहेत, केवळ 1 बरोबर, 2 बरोबर, दोन्ही विधाने बरोबर, दोन्ही विधाने चूक, यामध्ये तुम्ही आहात। जर तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये क्लिक करू शकता। ठीक आहे, मी आता पुढे जातो, सेव्ह अँड नेक्स्ट करतो, राईट। नेक्स्ट, आता तुम्ही हा प्रश्न वाचलात, आता तुम्हाला असं वाटतं की या प्रश्नाबद्दल मला शंका आहे, मी पुढे जातो, तर तुम्ही याला समोर जाऊ शकता। लक्षात घ्या, तुम्ही डायरेक्ट 3 नंबरला पण जाऊ शकता, नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकता। मग 3 नंबरला गेल्यानंतर सपोजली मी काहीतरी एक इथं क्लिक करतो आणि पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट करतो। बघा, तुम्ही तो 1 नंबर आणि 3 नंबर सोडवलात, 2 नंबर तुम्ही सोडवलेला नाही आहेत असं यावर रेड वरून तुम्हाला समजून येईल। म्हणजे तुम्ही किती सोडवलेत, किती मग तुमचे बरोबर आलेत हे तुम्हाला नंतर कळेल। हे बघा, इथे मार्किंग स्कीम आहे, निगेटिव्ह मार्किंग पण दिले, टायमिंग तुमचा इथे सुरू आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे अशा पद्धतीचा इंटरफेस आहे। मग तुम्ही इथे सबमिट टेस्ट कराल। ओके, मी काही प्रश्न सोडवून जस्ट एक जनरल तुम्हाला सबमिट टेस्ट करून दाखवतो, मग तुम्हाला किती मार्क्स आले, काय आले हे तुम्हाला इथे दिसेल। मी एक प्रश्न सोडवलेला होता, टोटल क्वेश्चन्स 10 पैकी 1 बरोबर आलाय। ठीक आहे, गुण आहेत 1.75। हे उदाहरण दाखवलं होतं की जे काही प्रश्न असतील, आता आपली जी प्रश्नपत्रिका आहे, मागच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहिलं तर साधारण 150 प्रश्न होते, 150 गुण होते, बरोबर आहे। यावेळेस ते 150 प्रश्न 150 गुण असतील की 100 प्रश्न 100 गुण असतील हे अजून तरी निश्चित नाही, परंतु जर 5 प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असतील, जे 150 प्रश्नांवर आधारित असतील, जर त्या आधी आयोगाने जर सांगितलं की नाही आम्ही 100 प्रश्न घेणार आहोत, तर आपण 100 प्रश्नांची टेस्ट घेऊया। जर 150 प्रश्नांची असेल तर 150 प्रश्नांची घेऊया, जे काही असेल पण 5 प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या संपूर्ण अभ्यासक्रमावर घेऊ आणि जे काही सेक्शनल जे घटक आहेत, जसं की समाज कल्याण अध्ययन, सामान्य अध्ययन, या घटकावर एक वेगळ्या पद्धतीच्या सेक्शनल टेस्ट ज्या आहेत त्या आपल्या होत राहतील। जर तुम्ही न्यू इंडिया करिअर फोरमला अजून जोडला गेला नसाल तर तुम्ही नक्कीच डाउनलोड करा, NICF हे ॲप डाउनलोड करा, खाली लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही टेस्ट सुद्धा जॉईन करू शकता आणि ऑनलाईन कोर्सेस सुद्धा जॉईन करू शकता। धन्यवाद।